जेव्हा आपला योग असतो त्याच वेळेला आपल्याला देवाकडून बोलावणं येतं. तर माझंही काही असंच झालेलं आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर आज रविवार सकाळी उठल्यानंतर ना आधी नाश्त्याची वगैरे तयारी केली. त्यानंतर मग जेवणाची तयारी करायला घेतली. कारण ना ह्यांनी आणलेले होते पाया आणि पाया 2 दिवस फ्रीजमध्येच होते. आज सकाळीच उठल्याबरोबर बाहेर काढून ठेवले. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले, भाजून घेतले. पाया बनवायचा असेल ना तर नेहमी त्याला आधी स्वच्छ असं धुवून घ्यायचं, त्यानंतर मग भाजून घ्यायचं. तर तुमच्यापैकी कोण कोण बनवत असाल तर कशाप्रकारे बनवता मला सांगा. थोडे मसाले आणि भरपूर पाणी टाकून ना मी त्याचं आधी सूप काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना बाहेरून मागवलेलं नॉर सूपचं एक पॅकेट घातलं. त्यामुळे त्याचं मस्त चव झाली. आणि हे ना पाया सूप आमच्या सिद्धेशने सुद्धा आज पिलेला आहे. त्याने ह्याच्या आधी कधीही प्यायला नव्हता, पण आज मात्र आवडीने त्याने पूर्ण संपवलं. आता मुलांना दिल्यानंतर मी इथे ना फोडणी करून घेतली, कारण तोपर्यंत कांदा टोमॅटो आहे ना चांगले परतले जातील. अंघोळ करून घेतली आणि पाया पूर्ण घातलेले आहेत. बघूनच तुम्हाला कळतं की छान भाजलेले आहेत. आणि आता ऑलरेडी ना त्याला मी एक 7-8 शिट्या केलेल्याच होत्या. आता 2-3 शिट्यामध्ये व्यवस्थित रस्सा होऊन जाईल. फटाफट तयार झाली आणि आता जायला निघाली. पण मी जाते ह्याचं कोणाचं लक्ष नाही आहे. सगळे मोबाईलमध्ये बसलेले आहेत. खरं तर मला 11 वाजता पोचायचं होतं, पण आता 11:30 होत आले. तर मी जिथे आलेली ना तिथे कलावती आईंचं बालोपासना होती आणि त्यासाठी खास मला ना बोलवलेलं. आणि ह्याचा मला खूप आनंद झाला की कुठून तरी आपण स्वतः न जाता आपल्याला आमंत्रण आलेलं आहे आणि तिथे जाण्याचा योग आला. तर कलावती आईंची सेवा करायला मिळणं म्हणजे एक भाग्यच आहे. तुमच्यापैकी कोण कोण सेवा करतं मला कमेंट करून सांगा.